गौरव राठी सर श्री पृथ्वीराज सरांचं स्वागत करतील. गौरव सर. बर. पृथ्वीराज बीपी. गुरुदास नुलकर. डॉक्टर गुरुदास नुलकर यांचं स्वागत संजय आठवले करतील. महादेव मोहिते सरांचं स्वागत अमित भगत करतील. श्री मंगेश दिघे सरांचं स्वागत पूनमताई करतील. तुमचं स्वागत कोण करतील? झेलमताईंचं स्वागत अतुल भागसर करतील. सर्व मान्यवरांचं स्वागत. उपेंद्र सरांचं स्वागत करूया. सर्वांनी टाळ्या वाजवा. टाळ्या कमी पडतायत. पृथ्वीराज सर, नीलम गोरे, मोहिते सर, बाकीचे डायसवरची सगळे जास्त देत नाही आहे. आमची अतुल सरांनी खूप छान भावना टेकडीतल्या जे झाडं आहेत त्यांना इथे आणायचं तुमच्यासमोर हा खूप मोठा चॅलेंजिंग पार्ट आहे. जनरली आम्ही सांगतो की आमचं काम पाहायचं असेल तर तुम्ही टेकडीवरती या आणि तेच खरं तुम्हाला सांगतील त्यांच्या भावना. पण ह्याच्यात अतुल सरांनी गेली किती 7-8 वर्ष अशा वेगवेगळ्या पद्धतीचे विषय घेऊन तुमचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं आणि टेकडींवरच्या आणि बाकीच्या झाडांचं नातं ह्याच्यातून खूप छान त्यांनी केलेलं आहे. ह्याच्यावरनं आपल्या सगळ्यांनाच देवराई आणि ह्याच्याबद्दलचं ज्ञान, सगळ्यांचं कार्य, ढोले सरांचं कार्य काय ह्या सगळ्यांचं आपल्या समोर आणलेलं आहे. आणि आपल्याला एक पुणे इतकं छान शहर आहे मॅडम की इथे हा इतका चांगला प्लॅटफॉर्म आहे की ह्याच्यात आम्ही असेच पॅशननी अट्रॅक्ट होतो आणि त्याच्यातले कधी होऊन जातो आपल्याला कळतच नाही. आमचं NGO ग्रीन हिल्स काय वगैरे सगळे हे ITतले वगैरे यंगस्टर्स जॉईन झालेले आहेत. आणि सुरुवात पुरंदरे आणि परांजपेंनी केलेली आमच्या संस्थेची. आणि त्यांना वेड म्हणत होते की हे इथे झाडं शक्य आहे का राहणं, त्यांना काय वेड लागलं आहे, काही काम नाही आहे, धंदा नाही आहे म्हणून इथे झाडं लावायला आलेले आहेत. अशा संकल्पनेतून आत्ता तुम्ही जर पाहिलं तर मिरॅकल आहे. म्हणजे 6-7 टेकड्या ज्या आहेत तुम्ही विजिट करा आणि असं काही होऊ शकतं हे जस्ट नॉट पॉसिबल पण ॲप्रिशिएटिंग आहे. ह्याच्यात खूप जण सहभाग आहे. म्हणजे आमच्या ग्रीन हिल्स एक 5% निसर्गाचा सहभाग आहेच, महापालिकेचा असतो, वन खात्याचा असतो, खूप जण आणि येणारे जाणारे वॉकर्स असतात. असे सगळ्यांना मिळून आमचं कार्य पुढे चाललेलं आहे. तर एवढं बोलून मी संपवतो. बाकी सरांना यानंतर महादेव मोहिते सर आपल्याला मार्गदर्शन करतात. माननीय नीलमताई गोरे, पृथ्वीराज सर, इथे जमलेले सर्व सन्माननीय अतिथी, खरं तर
वन विभाग पुण्यातल्या जवळजवळ 2400 हेक्टर क्षेत्रावर विविध ठिकाणी काम करत असतो, जो की कॉर्पोरेशन एरियामध्ये जे क्षेत्र आहे आणि त्यात असंख्य संस्था काम करत असतात. परंतु ग्रीन हिल्स ही त्यातली एक अग्रगण्य संस्था आहे. त्यांचा नेहमीच आम्हाला सहकार्य असतं. पुणे हरित ठेवणे आणि भविष्यात पुण्याचं 500 वर्ष यापुढे हे फॉरेस्ट कसं टिकेल या दृष्टीनं नियोजन करण्याच्या बाबतीत ग्रीन हिल्स संस्था आम्हाला फार मोलाचं योगदान देत असते. त्याबद्दल त्यांनी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, थोडासा अवेअरनेसच्या बाबतीत हा होणं गरजेचं होतं. देवराया काय आहेत, पाणी जागृती काय आहे, तर त्यांना मी शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. मी आभार मानतो. यानंतर श्रीयुत पृथ्वीराज BP, अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे नगर यांचं. सर्वांना नमस्कार. जागतिक पर्यावरण दिवस हे आपण दरवर्षी 5 जूनला साजरा करते. त्याच्या निमित्ताने आज इथे बालगंधर्वामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय डॉक्टर नीलमताई गोरे मॅडम, फॉरेस्ट विभागाचे DCF मोहितेजी, आमचे डिपार्टमेंटचे पर्यावरण विभागाचे मंगेश ढिगेजी, ग्रीन ग्रुपचे संजय आठवलेजी, जोशी मॅडम, नुळकरजी, अन्य उपस्थित मान्यवर आणि समोर उपस्थित बंधू व भगिनींनो, हा माझा दुसरा कार्यक्रम आहे. मागच्या वर्षी सेम कार्यक्रम मी अटेंड केला होता इथे. फार चेंजेस झालेले आहे, चांगले चेंजेस झालेले आहे कम्पेअर्ड टू लास्ट इयर. सो इट इज नॉट लाईक एव्हरी इयर यू आर डुईंग द सेम थिंग, इट्स अ डिफरंट थिंग. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. आपला ग्रुप, आपण मला म्हटले की 22 वर्षापासून सतत ग्रीन हिल्स ग्रुप पुण्यामध्ये काम करत आहे. खरंच प्रशंसनीय गोष्ट आहे, कारण की 21-22 वर्षापूर्वी लोकांना जास्त माहिती नाही होती की एन्व्हायरमेंट इश्यूज काय आहे, क्लायमेट चेंजचे चॅलेंजेस काय होणार, आणि आपण तेव्हापासून ते सुरुवात केलेली आहे. आणि मला वाटते की पुणे महानगरपालिका आणि पुणेकरांच्या वतीने आय विल टेक द लिबर्टी की आपलं जे ग्रीन हिल्स ग्रुप जे काम करत आहे तर त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन. पुणे महानगरपालिका देशामध्ये वन ऑफ दी महानगरपालिका आहे जिथे एक वेगळा पर्यावरण विभाग आहे. हा पर्यावरण विभागामध्ये आम्ही 2-3 डिपार्टमेंटसुद्धा केलेले आहे. एक वॉटर सेल आहे, EV सेल आणि आणखी एक ऑल्टरनेट टेक्नॉलॉजीजचा ग्रुप आहे. याच्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळी ॲक्टिव्हिटीज तर करतच आहे, पण फक्त हे सीमित न राहता दुसरे जे डिपार्टमेंट्स आहे, फॉर एक्झाम्पल ड्रेनेजच्या डिपार्टमेंट असेल किंवा रोड्सच्या डिपार्टमेंट असेल, कन्स्ट्रक्शनच्या डिपार्टमेंट असेल, तर हे सगळे डिपार्टमेंट्समध्ये सुद्धा एन्व्हायरमेंटचा मेजर रोल असते. आता आपण जर पुण्याच्या एअर पोल्युशनवर विचार केला तर त्याच्यामध्ये PM10 म्हणजे जी कन्स्ट्रक्शन किंवा रोड डस्टच्या जे मुळे जे होते त्याचा एक मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. तर त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स, जसे क्रीडाईसोबत आमच्या एक WRI आणि क्रीडाई यांची एक वर्कशॉपसुद्धा झाली होती की काय कन्स्ट्रक्शनमध्ये काय टेक्नॉलॉजीज, काय मेकॅनिझम्स आपण वापरू शकते ज्याच्यामुळे जे पोल्युशन होत आहे ते कमी होऊ शकते. आता रिसेंटली आमच्या जे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये मुला आणि मुठा रिव्हर हे सरासरी 44 किलोमीटरची लेंथ आहे, जे पुणे महानगरपालिकाच्या हद्दीमधनं ते नदी जातात. याच्यामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने जे रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट करत आहे, तर त्याच्यामध्ये आजपर्यंत आम्ही सरासरी 8,000 झाड आम्ही लावलेले आहे. आणि हा जे रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट आहे हे रेग्युलर रिव्हरफ्रंट, म्हणजे की आपण नेहमी कम्पेअर करतात की अहमदाबादमध्ये असा झाला आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी, पण आपल्याकडे त्याचा फोकस जे आहे इट इज नॉट ऑन कॉन्क्रीट. जर आपण त्याच्यामध्ये स्टडी केला तर याच्यामध्ये आपण त्याला एक मोर ऑफ अ ते नॅचरल इकोसिस्टमशी कसा ते कोऑर्डिनेट होणार, कसा त्याचा ताळमेळ होणार, त्या पद्धतीने आम्ही करत आहे. मॅडम 5 तारीखला आता कमिशनर सरांच्या सोबत आम्ही एक प्लांटेशन कार्यक्रम घेतला होता बंड गार्डनच्या एरियामध्ये. तर तिथे एवढा सुंदर आता तिथे ते झालेलं आहे की सकाळी आणि संध्याकाळी बरेचसे लोक तिथे फिरायला येतात आणि बरेचसा आपण तिथे बघू शकते की जे मायग्रेटरी बर्ड्स आहे ते सुद्धा तिथे येत आहे. सोबतच जायका फंडेड एक STPचा आमचा प्रोजेक्ट चालू आहे, ज्याच्यामध्ये मुला आणि मुठामध्ये जे आपलं पोल्युशन होत आहे, जे ट्रीटमेंट झालं पाहिजे सुरेजच्या, ड्रेनेजच्या,
तर त्याच्यासाठी जे प्रोजेक्ट आहे ते जायका फंडेड प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये पुणे शहराची जे ट्रीटमेंट कॅपॅसिटी आहे ड्रेनेजची सुवरेजची ते आपण डबल करत आहे. सध्या आपल्याकडे 450 MLDची कॅपॅसिटी आहे आणि हा प्रोजेक्ट जे पुढचे 6 महिने 8-10 महिन्यामध्ये फंक्शन होणार आहे तर त्याच्यामध्ये आपण आणखी 450 MLD ट्रीटमेंट कॅपॅसिटी वाढणार म्हणजे की पुणे शहराची टोटल कॅपॅसिटी होणार 1000 MLD आणि त्याच्यामुळे आयडिया हे जे आहे की जे नदी आपले शहरामधनं जातात तर त्याच्यामध्ये पोल्युशन नाही झालं पाहिजे, स्वच्छ पाणी आपला दिसला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक कोऑर्डिनेटेड विषय आहे की ज्यावेळेस आपण असे पब्लिक स्पेसचे प्रोजेक्ट करतात, कुठलाही शहर असेल मुंबई, दिल्ली, न्यूयॉर्क वगैरे, आपल्याकडे शहरामध्ये पब्लिक स्पेसेस कमी झालेले आहे. वी नीड पब्लिक स्पेसेस. आता हा रिव्हरफ्रंटचा मला वाटतं एक मोठा फायदा असा होणार की लोकांना इंटरॅक्शनसाठी सोशल लाईफसाठी एक पब्लिक स्पेस उपलब्ध होणार आहे. ऑलमोस्ट 40 किलोमीटर म्हणजे आय थिंक ऑलमोस्ट 50 to 60 स्क्वेअर किलोमीटर्सचा एरिया जे सध्या अनुपयोगी होता म्हणजे तिथे कोणी जात नव्हता किंवा कचरा टाकत होते तर ते पब्लिक स्पेस आपल्याला मिळणार आहे. डेफिनेटली त्याच्यामध्ये आम्ही प्लांटेशन करत आहे. ग्रीन हिल्स ग्रुपला सुद्धा मी इन्व्हाइट करतो की आपण सुद्धा त्याच्यामध्ये भाग घ्या. रिव्हरफ्रंटमध्ये आम्ही जे करत आहे प्लांटेशन, तुमचे वेगवेगळे इथे जे आपण मॉडेल्स दाखवलेले आहे, वेगवेगळी ॲक्टिव्हिटीज आपण इथे करत आहे ते सुद्धा लोकांना अवेअरनेससाठी रिव्हरफ्रंटच्या एरियामध्ये आपण सुद्धा हे केले तर चांगलं होईल. यावर्षी पुणे महानगरपालिकातर्फे 1.5 लाख झाडांच्या प्लांटेशनच्या टार्गेट आहे. वेगवेगळे ठिकाणी आमचे WTP प्लांट्स आहे, STP प्लांट्स आहे, दुसरे जे नवीन एम्युनिटी स्पेस आमच्याकडे आलेले आहे जिथे गार्डनच्या रिझर्वेशन आहे तर ते सगळं आम्ही करत आहे. त्याचा प्लॅन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी आपण सगळ्यांना इन्व्हाइट करतो की आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा आणि तिथे जास्तीत जास्त प्लांटेशन करा. जास्त न बोलता मी आता इथे थांबतो आणि शेवटी हेच सांगतो की पुणे महानगरपालिका आम्ही पर्यावरणसाठी कटिबद्ध आहे. आपण सगळे जे ॲक्टिव्ह लोक आहे, ॲक्टिव्ह सिटिझन्स आहे, ॲक्टिव्ह NGOज आहे, आपण सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि आपण सगळ्यांना मी इन्व्हाइट करतो की PMC सोबत येऊन हा पर्यावरण विषयावर आपण सोबत कोऑपरेट करून कोऑर्डिनेट करून काम करू. धन्यवाद. हॅलो. हां, यानंतर नीलम गोरे, सभापती महाराष्ट्र राज्य, ह्या आपल्याला मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या संतांनी आपल्याला वृक्षवल्ली आम्हा सोयरे सहचरे असं म्हटलं, अशांच्यापासून ते पंचमहाभूतांचा विचार करणारं आपलं आयुर्वेदशास्त्र आणि निसर्गाच्या संदर्भातलं भारतीयांचं ज्ञान, या सगळ्यात आधी मी त्याला नतमस्तक होते. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले अत्यंत सगळ्यांचे परिचित असे माननीय पृथ्वीराज श्री BP अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पुणे महानगरपालिका, त्यांचा आमचा लातूरलाही ते जिल्हाधिकारी होते त्यावेळेपासून परिचय आहे. तसंच उपवन संरक्षक महादेव मोहिते, डॉक्टर गुरुदास नुलकर, ज्यांनी या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये ग्रीन हिल्स ग्रुपतर्फे पुढाकार घेतला आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये घनवन, देवराई, निसर्ग बेट, पंचवटी उद्यान, देववन अशा सगळ्या संस्था एकत्र आलेल्या आहेत. त्याचबरोबर भूजल आराखडा करण्याच्या दृष्टिकोनातून काम करणारे तज्ज्ञांचा सुद्धा याच्यामध्ये सगळा सहभाग आहे. अशा प्रकारच्या या प्रदर्शनाचं, पर्यावरणविषयक प्रदर्शनाचं 5 जूनला जो जागतिक पर्यावरण दिन झाला त्यानिमित्ताने आपण इथे हा उपक्रम आयोजित केलेला आहे. तर त्या उपक्रमाचं उद्घाटन झालं असं मी सगळ्यात प्रथम जाहीर करते. आणि अतुलजी वाघ, अतिशय सुंदर तुम्ही काम, सगळा परिचय झाला शांतपणे, आपण सगळे स्टॉल्स पाहिले आणि ज्या संकल्पना सगळ्या आहेत त्याच्यामध्ये एक आपण नेहमी पर्यावरण म्हटलं की एक समूह बघतो, झाडं, पाणी झालं. आपत्ती नैसर्गिक म्हटली की माणसं, पण नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, त्या लोकांचा घोळका असा तो नसतो, तर त्यात वेगवेगळ्या गरजा असणारी माणसं असतात. तसंच मला आज माणसामधला वृक्ष आणि वृक्षातला माणूस तुमच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कामातून भेटले असं मला वाटतं. आणि त्यात देवराईचं जे काम आहे ते जागतिक स्तरावरती सुद्धा अशा देवराई कशा आहेत
हे आपण इथल्या प्रदर्शनात दाखवलेलं आहे. आणि एक वर्षभर आपण श्री वाघ काम करतात, अतुलजी वाघ, पण तुम्ही बोलताना खूप सौम्य बोलताय. त्यामुळे वाघांचा एवढा सॉफ्ट व्हॉईस ऐकायची सवय नाही आहे. आणि त्यामुळे इतकं शांतपणे चाललेला कार्यक्रम म्हणून मला अगदीच कसं तरी व्हायला लागलं. पण खूप मन शांत झालं याच्यासाठी की तुम्ही प्रत्येकजण एक तुमचे कामं सांभाळून, प्रोफेशन सांभाळून या सगळ्या कामांच्यामध्ये जोडले गेलेले आहात. त्याच्याबद्दल मला विशेष आनंद वाटला. आणि श्यामल देसाईंनी मला जेव्हा कार्यक्रमाचं सांगितलं होतं तेव्हा आपल्यापैकी एरवी मी सांगते की मग त्यांना संयोजकांना मला भेटायला सांगा किंवा आमच्या ऑफिसमध्ये भेटायला सांगा. परंतु ही सगळी संस्थांची नावं मला कल्पना आहे, बरेच वर्ष प्रत्येकजण काम करतोय म्हटल्यावर मी लगेचच होकार दिला आणि थोडा मला कार्यक्रम बदलून इकडे येता आलं. आजचं जे काम आहे त्या कामाच्यामध्ये अर्थातच या सगळ्याच्या पाया किंवा सूत्र त्यामध्ये आपण श्री पृथ्वीराज यांना पुणे महापालिकेचे पदाधिकारी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त या नात्याने आणि श्री मोहिते यांना उपवन संरक्षक म्हणून बोलावलं, हेही फार चांगलं केलं. आणि आपणही दोघं आलात याच्याबद्दल मी आपली खास कौतुक यासाठी करीन की आपण म्हणतो की समाजाचा सहभाग प्रत्येक शासनाच्या कामात असला पाहिजे, पण ते म्हणणं आणि प्रत्यक्षात त्याच्यासाठी समाजापर्यंत जाऊन पोचणं हे फार कमी अधिकारी करताना मला दिसतात. आणि त्या दृष्टीने आज सुट्टी असून तुम्ही आलात, साधी गोष्ट नाही आहे. आणि इकडे उपस्थित राहिलात सकाळी सकाळी, कारण बऱ्याच वेळेला आता अर्थात माझा फोन गेला म्हटल्यावर जनरली सगळे करतातच काम, पण म्हणजे आपल्याला असं कुठेतरी गिल्टी वाटतं की आपण सुट्टीच्या दिवशी लोकांना बोलवतोय. पण वाघ, तुम्ही असं अजिबात गिल्ट ठेवू नका, कारण ज्याला खरं काम करायचं असतं त्यांना आपल्याला शेवटी नाईलाज म्हणून काही वेळेला असे कार्यक्रम वेगवेगळ्या दिवशी घ्यावेच लागतात. आणि या सगळ्याचं जे मूलमंत्र म्हणता येईल ते म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्ट. आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या संदर्भामध्ये मला खात्री आहे की इथे आलेल्या सगळ्यांना पूर्ण माहिती असेल, पण तरी मला हे 2-3 मुद्दे सांगायला पाहिजेत की 17 जी उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक उद्दिष्ट एकमेकाशी जोडलं गेलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, औद्योगिक विकास असेल, शहरांच्यासाठी चांगल्या प्रकारच्या वसाहती निर्माण करण्याच्या संदर्भातलं काम असेल, त्याच्यात विशेष म्हणजे जमिनीच्या बरोबर पाण्याखालचं जीवन ते जगणाऱ्या लोकांच्यासाठी, त्यातल्या प्राणीचरांसाठी, त्यातल्या माशांसाठी, त्या निसर्गातल्या जगणाऱ्या वरती काय काय परिणाम होतो याच्यासाठी सुद्धा एक उद्दिष्ट आहे. हवामान बदल हे त्यातलं एक अजून उद्दिष्ट आहे की ज्याच्यामुळे रोज आपल्याला त्याच्या झळा पोचत आहेत. आणि अवकाळी पाऊस किंवा आता तर वळवाचा पाऊस आहे, पण त्याला अनेक जण अवकाळी पाऊस म्हणतात. पण अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याला कारण आपलं उष्णता वाढते पृथ्वीवरची, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यावरचा एक चांगला उत्तर म्हणजे आपण जे काम करता आहात ते उत्तर आहे. आणि म्हणून सगळं जग ज्या वेळेला शाश्वत विकास उद्दिष्टांच्या संदर्भामध्ये चर्चा होते त्याच्यामध्ये तुम्ही COP28, COP29 यांची नावं ऐकली असतील की ज्याच्यामध्ये याच्याशी तुमचा सहभागी असेल तर तिथे येणारे जे संस्था संघटना आहेत त्या आणि अनेक विकसित देशातले सरकारं यांच्याबरोबर खूप आज वेगवेगळ्या प्रकारची मतभिन्नता आहे. मला नेहमी असं वाटतं की आपण सगळेजण म्हणतो की काय आम्ही आमचं काम करतो, बस बाबा आम्ही आमची झाडं लावतो, भूगर्भातलं पाणी शोधतो, झालं आमचं तेवढंच मर्यादित काम आहे, आम्हाला बाकीच्याचं काय करायचं आहे. पण आपण एक विसरता कामा नये की थिंक ग्लोबली आणि ॲक्ट लोकली, म्हणजे आपण जगाच्या संदर्भात काय चाललं आहे याचा विचार करून स्थानिक पातळीवरती आपण प्रयत्न करणं फार आवश्यक आहे. आणि हे करत असताना शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये एक उद्दिष्ट जेंडर इक्वॅलिटी हे 5 नंबरचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आता विशेषतः 2022-23 नंतर सगळेजण 2 कामं एकत्रच एका बाजूला प्लॅनिंग होतं आहे, नियोजन होतं आहे. ते म्हणजे 2030मध्ये 2015 साली जो पॅरिसला जागतिक करार झाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या बद्दल, त्याला 15 वर्ष होत आहेत. मग तिथे जे निर्णय घेतले, तिथे जी उद्दिष्ट ठरवली, ती कितपत त्याची पूर्तता प्रत्येक देशाने केलेली आहे, त्याच्यात समाजाचा काय सहभाग आहे, त्यानुसार निर्देशांक दिलेले आहेत. परीक्षेपेक्षाही मार्क देण्याची ती पद्धत जी आहे ती अवघड आहे, पण त्या निर्देशांकानुसार भारत सरकार एक अहवाल तयार करतं. आणि हा अहवाल तयार करत असताना राज्यामध्ये सुद्धा SDGsचा उल्लेख आपल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये येत असतो, जो आमच्या विधिमंडळामध्ये मांडण्यात येतो. अशा वेळेला या संदर्भात काम करणाऱ्या ज्या सगळ्या संघटना आहेत शाश्वत विकास उद्दिष्टांवरती, भले ते एकेका उद्दिष्टावर काम करत असतील, पण त्या सगळ्यांचा एक शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी काम करणारा फोरम मला असं वाटतं की पुणे महानगरपालिकेने
जर का तयार केला, त्याला नाव जरी दिलं नाही तरी दर 3 महिन्यांनी एक अपडेट करण्यासाठी त्यांची एक बैठक घ्यायची आणि त्या बैठकीमध्ये जगात काय चाललंय, आपण महानगरपालिका काय करते आहे आणि तुम्ही सगळेजण मिळून सिव्हिल सोसायटी काय करते, असं प्रत्येकाला अर्धा तास दिला या विषयासाठी. आणि 1.5 तासाची एक बैठक छोटी, काय 1.5 म्हटलं, आपल्याकडे पुण्यात बैठक घेणं पण सोपं नाही आहे. कारण बैठक घेतली तर ती दिवसभर चालायची तयारी असते. लोक म्हणतात रात्री चालू द्या, खूप दिवसांनी बैठक झाली आहे. पण असं करता येणार नाही. आपल्याला जर का काम करायचं असेल तर सातत्य ठेवून त्याच्यामध्ये शिस्त लावून तेवढे ठराविक लोकांनी ठराविक इश्यूज मांडायचे, असं करून जर का केलं तर आता मी उपसभापती म्हणून 6 वर्ष काम करते, त्यातून खूप काही त्या बैठकांमधून निघू शकतं. आणि आपण जे निर्णय घेतो त्याचा माझा तर अनुभव असा आहे की 99% निर्णयांची अंमलबजावणी होते. त्यामुळे पुण्यामध्ये जर का आपण अशा प्रकार केला पद्धतीने प्रकारे काम केलं आणि पुणे महानगरपालिकेला काही अडचण त्याच्यात येऊ नये असं मला वाटतं. पण काय अडचण आली तर तुम्ही आम्हाला सांगा, या संघटना मिळून तुम्हाला सगळे पत्र देतील. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं, म्हणजे आत्ता तर कोणी नगरसेवक नाही आहेत, परंतु सेफ साईडमध्ये सगळ्या नगरसेवकांनाही पदसिद्ध सभासद म्हणून बोलवावं. कारण होतं असं की बोलवलं नाही की त्याच्याबद्दल मनात शंका येते, बाबा आम्हाला का बोलवलं नाही, शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे जात असताना 5 गोष्टींवरती आपण सातत्याने पर्यावरणाबद्दल भर देत असतो. आणि त्याच्यामध्ये एक आहे की रिफ्यूज, एखाद्या गोष्टीला नाही म्हणता येणं. आणि आपल्याकडे प्रचंड जे चंगळवाद चाललेला आहे त्याच्यामध्ये आपण बघा किती आपल्याला मोह असतो. बाहेरून जेवण मागवण्याचा मोह, कपडे विकत घेण्याचा मोह, अधिक गाड्यांचा मोह, इतकंच की अगदी सुनांपर्यंत तो मोह जाऊन थांबतो की सुनेकडून सुद्धा काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. तर एखाद्या गोष्टीला नाही म्हणता येणं इथपर्यंत आवश्यक आहे. रिफ्यूज करणं एखादी गोष्ट, जसं ज्या प्लास्टिकवरती पुनर्प्रक्रिया होत नाही आहे त्या प्लास्टिकला बंदी आणावी असा आपण निर्णय घेतला. प्रत्यक्षामध्ये अनेक बाबतीमध्ये प्लास्टिकचा उपयोग होतो हे पण खरं आहे. मग त्यातल्या त्यात ज्याच्यावरती ते रियुजेबल नाही आहे प्लास्टिक, असं जर का आपण त्याच्याबद्दल जागृत असलो तर त्याचा एक उपयोग होईल. निदान आपण आपल्या गाडीतून प्रवास करताना आपल्या गाडीमध्ये कचऱ्याची पिशवी ठेवली आणि जिथे पोचतो डेस्टिनेशनला तिथे तो कचरा जो आहे तो पोचल्यावर टाकला, एवढं जरी कार्य झालं तरी फार मोठं काम होईल असं मला वाटतं. कारण रस्त्यावरती आजही आपण ठिकठिकाणी, आम्ही अक्कलकोटला गेलो तिथे तर पाहिलं एक डोंगर कचऱ्याचा झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी असे डोंगर बघायला मिळतात. म्हणजे ते डोंगर खरे होते असं वाटेल लहान मुलाला, अशा पद्धतीने ते कचऱ्यांचे डोंगर झालेले असतात. पण हे सगळं ऐकून घेऊन आपण अशा फोरमच्या मध्ये जर का काही चांगलं काम केलं तर त्याचा उपयोग होईल. पण त्याच्यासाठी आपल्याला वाईट गोष्टींना, पर्यावरणाचे शत्रू असणाऱ्या गोष्टींना रिफ्यूज करण्याचं आपल्याला सुद्धा ताकद असली पाहिजे. दुसरं जे आहे ते म्हणजे रिड्यूस. एखाद्या गोष्टीचा वापर कमी आपल्याला करता येईल का ते आपण बघू शकतो. मी नुकतीच इंदोरला गेले होते आणि आपणही इंदोरला जाऊन आला असाल. तर इंदोरला मी पाहिलं तिथे सगळ्या प्रकारच्या कचऱ्यांवर वेगवेगळं विघटन होतं. म्हणजे फक्त ओला कचरा, सुका कचरा असं नाही, तर जो इलेक्ट्रॉनिक गुड्स आहेत आपले, चार्जर्स खराब झालेले असतात, फोन खराब झालेले असतात, पॉवर बँक खराब झालेले असतात, तर असे इलेक्ट्रॉनिक गुड्स पण वेगळे होतात. औषधं जी आहेत त्या औषधाच्या बाटल्या आणि त्याच्यामधली औषधं यांचंसुद्धा वेगळं विघटन करता येऊ शकतं. अशा प्रकारनी कपडे असतील तर त्याचं परत कापड्यांच्या प्रकाराप्रमाणे. तर एक होतं आहे की तिथे त्यांनी लोकांचा सहभाग घेतल्यामुळे कुठेही कपटासुद्धा दिसत नाही कचऱ्याचा आणि सर्व प्रक्रिया कचऱ्याची तिथे पूर्णपणाने होऊन इंदोर एक अतिशय स्वच्छ शहर म्हणून जाताना दिसतं. या उलट आपण पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यात किंवा कुठेही महाराष्ट्रात गेलो तर मध्यंतरी मी माननीय फडणवीस साहेबांशी पण बोललेली आहे, श्रीकांत शिंदेंशी बोललेली आहे, माझं पुलकुंडवारांशी पण बोलणं झालेलं आहे येण्याच्या आधी. आणि माझी अपेक्षा आहे की नवल किशोरजी राम आता इथे आलेले आहेत, तर ह्या विषय पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड या 2 ठिकाणी आपण जर का सुरुवातीला हाती घेतला तर कचऱ्याच्या संदर्भात आपण करायचं तर सगळ्यांना पुणेकरांना सगळे लोक शहाणे म्हणतात. पण आपण तेवढे खरंच शहाणे आहोत का ह्याच्याबद्दल आपल्याला सिद्ध करण्याची ती पुणेकर म्हणून संधी आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून रिड्यूस करणं कचरा जो आहे तो आणि तो रियूज करणं हे आता आपलं काम काही ठिकाणी चाललं आहे. आता आमच्या मॉडेल कॉलनी परिसरात आणि मला वाटतं 22 ठिकाणी ते प्लांट्स झालेले आहेत आणि तिथे कचऱ्यावरती प्रक्रिया होताना दिसते. रिसायकल आणि रिथिंक. तर एखादी गोष्ट रिसायकल होऊ शकते, परत तिचा पुनर्वापर होऊ शकतो. आणि रिथिंक म्हणजे त्याच्यावरती परत आपण विचार करणं फार आवश्यक आहे की आपण काय करतोय. अर्थात ज्यांना हे पटतंय तेच लोक इथे सगळे आतमध्ये येत असतात. पण आता इथे जसे सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत तसं राजकीय क्षेत्रातले
मिलिंद मोहिते आहेत, मालुसरे आहेत, उमेश वाघ पण आहेत, असे काही जण आलेले दिसत आहेत मला. तर त्यांचं काम हे आहे की त्यांनी हा विचार प्रसार आपल्या आपल्या भागामध्ये पण वाढवला पाहिजे आणि कुठेतरी आपलं जेवढा संवाद असायला पाहिजे समाजकारण आणि राजकारण त्याच्यामध्ये तो वाढवण्याचा प्रयत्न माझा सातत्याने चाललेला आहे. आणि विशेषतः टेकड्या वाचवण्याच्या मोहिमेमध्ये 2005-06 पासून आम्ही सहभागी आहोत. त्याच्यावरती सरकारकडे निवेदनं दिलेली आहेत. पण हे सगळं करत असताना काय बदललं असा प्रश्न कोणी विचारला तर मी इथे खरोखर फॉरेस्ट विभागाचं कौतुक करीन की त्यांनी ज्या प्रकाराने आज तळजाई आहे किंवा भांबुर्डा आहे इथल्या ठिकाणी वन विभागाने काम जे केलेलं आहे किंवा माननीय पृथ्वीराजजींनी लातूरला सुद्धा ज्या भूकंपामुळे जमिनीवरती फक्त पडकी घरं होती त्या घरांच्या जागी सामाजिक वनीकरणाला देण्याचा निर्णय 2014मध्ये माननीय सुधीर मुनगंटीवार असताना आम्ही घेतला आणि त्यानुसार लातूर आणि धाराशिव दोन्ही जिल्ह्यातल्या ही पडलेली घरांच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी त्यांनी फॉरेस्टला वर्ग केल्या. अर्थात वेगवेगळे कलेक्टर्स त्या काळात येऊन गेले आणि त्याच्यातून जवळजवळ 20-22 ठिकाणी तरी अशा पडलेल्या घरांच्या जागी उद्यान आहेत. त्यापैकी फुलपाखरू उद्यानाच्या उद्घाटनाला मला त्यांनी बोलावलेलं होतं. म्हणजे एकदा तुम्ही जाल पर्यावरणप्रेमी तर तिथे लातूरमधली ही जी फॉरेस्टची काम त्यांनी केलेलं आहे ते खरोखर आनंददायी आहे, महत्त्वाचं आहे आणि फॉरेस्टनी अधिक जास्त या विषयात मात्र सक्रिय व्हावं असं मला मोहिते वाटतं. याचं कारण असं आहे की महानगरपालिकेपेक्षा फॉरेस्टला फार सगळे घाबरतात. याचं कारण असं की फॉरेस्टबद्दल काही गडबड केली तर सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत बरेचसे जे आहेत ते. त्यामुळे फॉरेस्टला हात लावताना 10 वेळेला विचार होतो. या उलट बाकीच्या ठिकाणी खूप दबाव आणला जातो. पण अशा वेळेला तुमची जबाबदारी आहे म्हणजे डिपार्टमेंटची की अशा दबावाला बळी न पडता हे काम कशा प्रकारे होऊ शकेल. आणि तुम्हीच जे सांगितलं की 2400 हेक्टर जमीन पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहे तर ती अधिक चांगल्या प्रकारे जतन व्हावी म्हणून माझा स्वतःचाही या सगळ्या कामाच्या संदर्भात प्रयत्न असेल. आणि पुढचे 3 दिवस हे एक्झिबिशन आहे. ज्या ज्या संस्थेकडे ज्या ज्या लोकांची नावं येतील त्या सगळ्या संस्थांची नावं तुम्ही घ्या. आणि माझा खूप कार्यक्रम व्यस्त असतो तरी आता तुमच्या पर्यावरण प्रेमींसमोर आणि देवराई त्याच्या सगळ्या देवदेवता आदिम सगळे फोटो आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर मी आपल्याला आश्वासन देते की प्रत्येक संस्थेला 1-1 महिन्यात भेट अशा पद्धतीने मी या 5ही संस्थांना भेट देईन आणि त्या कामाचा सहभाग अजून मजबूत करण्यासाठी म्हणून माझा प्रयत्न असेल. आणि आपण याच्यातून जे काही मुद्दे काढू किंवा काही काम करू त्याच्यामध्ये आपल्याला मिस्टर पृथ्वीराज आणि श्री मोहिते यांची आणि बाकीचे जे सगळे तुमचे संयोजक आहेत कार्यकर्ते आहेत ज्यांनी कलाकार आहेत त्यांच्याबद्दल मी विशेष कौतुक करते. आणि हे सगळं काम करत असताना आपण राज्य शासनाचं सुद्धा जे पर्यावरण डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून एक निर्णय झालेला आहे तो मुद्दाम परत मी इथे आठवण करून देऊ इच्छिते. आणि विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये निर्णय झालेला आहे की आपण साधारणपणे किल्ले दुर्ग आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 3% निधी वापरायचा. तर तो वापरत असताना तिथे देवराई किंवा या पद्धतीची कामं होण्यासाठी जर का आपण प्रयत्न केला मी स्वतःही प्रयत्न करणार आहे मी पण त्यासाठी दादांशी बोललेली आहे तर त्या दृष्टिकोनातून एक चांगला उपयोग होईल. आणि बाकी महाराष्ट्रात मी ज्या ज्या जिल्ह्यात जाते त्यांना मी विनंती करते की शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दृष्टीने आणि असंच पर्यावरण आणि या दुर्ग गड किल्ल्यांच्या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यातला जो निधी आहे विकास निधी DPDCचा तो वापरला जावा असे प्रयत्न तुम्ही पण करा की जेणेकरून आता 12-13 जिल्ह्यात यांचं काम आहे तुमचंही काम बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल. आणि तुम्हीच मगाशी एक सांगितलं चांगलं की प्रत्येक तालुक्याला एक देवराई करावी अशा पद्धतीने सरकारने निर्णय घेतलेला आहे. मग सरकारचं एखादी गोष्ट सरकारकडून झाली नाही तर स्वाभाविकपणे खूप टीका होते. पण मला याच अधिवेशनाला आल्यावर स्वतःला कळलं की असा सरकारने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे चांगले निर्णय जे आहेत ते पोचवण्याचं कामसुद्धा अशा प्रकारे आपण उद्यापासून तो सरकारच्या निर्णयाच्या GRची प्रत आणि आपण अजून कुठे कुठे काम करू शकतो ही जर का लोकांकडे पोचवली आणि विशेषतः सोशल मीडिया हा आजकालचा राजा कोण असेल तर सोशल मीडिया आहे. कारण कुणाचं कुणी ऐकत नाही पण सोशल मीडियाचं ऐकतात. त्यामुळे सोशल मीडियावरून जर का तुम्ही त्याचाही थोडा प्रचार प्रसार केला तर त्या त्या तालुक्यांमध्ये निदान असे काही उपक्रम मजबूत करायला अडचण येणार नाही. समजा कोणी अडचण आणलीच तर तुम्ही मला तिथे माझा मदत घ्या मला सांगा मग मी कशा पद्धतीने ते बदल करून दाखवते याचा तुम्हाला अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं लागेल ते सहकार्य जरूर मिळेल एवढंच या ठिकाणी सांगते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र. हो हो
आता रघुनाथ ढोले सरांचा सत्कार संजय आठवले करतील. ये. ये. हां येस. हां रघुनाथ ढोले सर. अजून एक सांगायचं, संजय सूर्यवंशी आज नाहीये. हां हां आज संजय सूर्यवंशी आमचे ग्रीन हिल ग्रुपचे चेअरमन आहेत. ते आज ट्रेकिंगला बाहेरगावी असल्यामुळे ते आता येऊ शकले नाही. हां त्याच्या वतीने कैलास काकडे यांना सत्कार करण्यात येईल. हां कोणाच्या चल. ठीक आहे. कार्यक्रम आता सर्वांची उपस्थिती ग्रीन हिल ग्रुपला खूप आनंद झाला आहे. नाही नाही एवढं नाही. आमच्या श्यामलाताई असायच्या. श्यामलाताईंचं सूत्रसंचलन असतात प्रत्येक वेळेला. ह्याच आजचाच दिवस असा झाला की त्या आजारी असल्यामुळे मग मला करावं लागलं. तर मी सगळ्यांचे आभार मानतो. माननीय श्री मंगेश दिघे सर, गुरुदास नुलकर सर, महादेव मोहिते सर, महानंद माने सरांचं आणि पृथ्वीराज बीपी आणि नीलमताई गोरे. आणि एक माझी इच्छा होती, म्हणजे हे जे मी प्रेझेंटेशन मांडले तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपण नदी काठाला ते नक्की ठेवू. ते मी करतो. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक गार्डनमध्ये एक घनवन असावं 10 गुंठ्याचं. म्हणजे जी घनवन संकल्पना आपण महाराष्ट्रभर सांगतोय, आपल्या जेवढ्या काही गार्डन्स आहेत पुण्याच्या, त्याच्यात जर केलं तर आहे की नाही. म्हणजे शाळेच्या मुलांना बघायला मिळतील एका ठिकाणी 50 झाडं वेगवेगळ्या जातीची. हां म्हणजे आपल्याकडे लॉन आहे, सगळं आहे. हां करून बघू ना. आणि आयुर्वेदिक घनवन करू, आणखीन वेगवेगळे घनवन करू. लोकांना सगळी एका ठिकाणी 50 झाडं बघायला मिळतील. हरकत नाही ना. ओके. तर हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यांचा ग्रुप